जे फसवतात तुम्हाला त्याला तुम्ही ज्ञानी म्हणता, त्याला तुम्ही शहाणं म्हणतात. एक लक्षात ठेवा, आयुष्य ही तुमची संपत्ती आहे, याच्यावर पाकिटमारी होता कामा नये. हे बर्बाद झालेली माणसं जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपला मेंदू खराब करतात. काहीही सांगतात, तुम्हालाच भेटतात असं नाही बरं का. रामायणामध्ये एक अध्याय आहे आणि बऱ्याच लोकांना हेच जास्त पडतं जे चुकीचं असतं. खोटं खोटं जे असतं ना ते पटतं माणसाला. साच कोणाही न पचे. ज्यांच्यावर सतत कॅमेरा असतो त्यांचं म्हातारपण पहा. कोणत्याही श्रीमंताचं, तरुणपणाचं, पैलवानाचं तारुण्य पाहू नका, तारुण्य श्रीमंतच आहे. काळ गेल्यानंतर पहा त्यांच्यावर कशी वेळ आलेली असते. आपण होऊन सत्कार समारंभाला हजर होतात, आपण होऊन घरातल्या लोकांना आपलं महात्म्य सांगतात. मी कोण होतो, होतो होतो ना, मी कोण, आज काय आहे, काय आहे वर्तमान आहे, होतो हा भूतकाळ आहे. भूतकाळाला तरुण पिढी मानत नाही, म्हणून म्हाताऱ्या माणसाला तरुण पिढीकडून मान दिला जात नाही. तक्रार असते मात्र नाही मानायला पाहिजे. का म्हणून नाही, आम्ही म्हातारे आहोत, मोठे आहोत. ज्ञानाने वृद्ध व्हा, मान गुलाम होईल तुमचा. 14 दिवस माणसाला अन्नाची आठवण येत नाही, एकादशीलाच आठवण येते. एका दिवसाने काम, क्रोध, लोभाचा स्वभाव आहे, त्याग करायचं म्हणलं अंगावर येतात ते. आमचे काही मित्र आहेत उत्तर प्रदेशामध्ये, संन्याशामध्ये कांदा लसूण खात नाहीत ते. कळलं तुम्हाला? संन्याशामध्ये कांदा लसूण, वारकऱ्यामध्ये चालतो बऱ्यापैकी. ज्यांना चालत नाही त्यांची गोष्ट सोडून द्या, ते चालतात हेच भरपूर आहे. आणि असे जे काही माझे जे जुने मित्र जेव्हा भगवानगडावर येतात तेव्हा त्यांना मी विचारतो काय गुलाबजाम करू किंवा बासुंदी. नाही नाही, कांदा आणि लसूण. माझा मुद्दा कोंडलेलं आहे, दमन आहे, त्याग नाही आहे, दमन आहे, कोंडलेलं आहे, ते बाहेर निघतं. जिथं मोकळं करण्याची जागा मिळते त्यांना माहिती की शास्त्रीचे खातात, वारकऱ्यात चालतं, मग इथंही ते खातात. पण तिकडं गेल्यावर खात नाही. आठवण कशाची येते? बरं ती काही वस्तू महाग आहे का? इंद्रियाचं सांगतोय तुम्हाला. काम, क्रोध आणि लोभ झाडी देऊनी जो उभा. उभा म्हणजे काय? झाडी. झाडून अंगाला काम क्रोध चिटकलेले नाही पाहिजे. झाडी देऊनी जो उभा, तो खरा उभा आहे. तो तसा नसे, तो जातच नाही, तो उभाच होत नाही तो. आणि मग आणि एक शब्द तुकोबरायांचे आहेत, काम क्रोध हे केले घर रीते. तुकोबराय म्हणतात मी काही काम क्रोधाला सोडलं नाही, पण त्यांनीच मला सोडून दिलं. का? किंमत देत नाही. फार मोठा विषय बरं, जरी इतक्या सहज ऐकू नका त्याला. जर एखाद्याला किंमत दिली नाही ना, कितीही मोठा माणूस असतो तो तुम्हाला सोडून जातो. तो तुम्ही किंमत देता म्हणून हलकट माणसं जवळ आहेत, मोठी माणसं जवळ येतात. दोघांचंही बोलतोय मी. किंमत देऊ नका, कुणीच जवळ येणार नाही. किंमत देता म्हणून जवळ येतात. तुकोबराय सांगतात किंमतच देत नाही आम्ही आमची किंमत वाढवतो. स्वतःची किंमत वाढवायला सुरुवात करा त्यागाने. आपोआप काम क्रोध हे केले. देवाच्या दारात केव्हा उभा राहतो मनुष्य? काम क्रोध हे केले, काम क्रोधाच्या दारात जोपर्यंत. आणि हे 3 नरकाचे द्वार आहेत. इतकं स्पष्ट शब्द आहे गीतेमध्ये, इतकं स्पष्ट आहे. त्रिविधम नरकस्य इदम द्वारम. द्वारम शब्द आहे, काम क्रोध लोभ हे 3 नरकाचे द्वार आहेत. द्वार शब्द आहेत. काम क्रोध. ज्ञानोबांनी खूप सुंदर असा विनोद केलेला आहे. पापी जे माणसं आहेत ना, हरिपाठामध्ये सुद्धा विनोद आहे, थोडा कळायला वेळ लागतो. हे जे बँकेतले जे लोक असतात ना, ते आपल्याला पैसे जमा करायला जावे लागतात.
आपले जरा मर्यादित पैसे असतात, पण ज्यांचे कोट्यावधी रोजची उलाढाल आहेत, बँकेचे लोक सांगतात तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमचे पैसे घेऊन येतो. कळतंय ना? अतिश्रीमंत माणसाच्या घरात पैसा घ्यायला बँक जाते, कारण की बँकेचे ते सन्माननीय सदस्य असतात, आपण नाही. तसं उत्तम पाप जे करतात त्यांना नरकात जाण्याची गरज नाही. नरक आपणहून त्यांच्याकडे राहायला येतात. नाही, यमाचा पाहुणा ते कळत सूत्र आहे ना ते. आणि ह्या ओव्या पण आहेत. यमाचा पाहुणा प्राणी होय. कोणाचा पाहुणा आहे तो? चांगली गोष्ट आहे का ते? सरकारी पाहुणा होणं, जे झाले त्यांनाच माहिती काय अवस्था आहे त्यांची. सगळी श्रीमंती बाहेर. आणि ज्ञानोबांच्या ओव्या आहेत बरं. हे काही माझं स्वतःचं सांगत नाही मी तुम्हाला कधी. जिताची आघवे येती नरक, पापे आपुलेनी थावे, जव करती मेळावे. एक 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 पाप, वेगळं वेगळं पाप ज्यावेळेस तुम्ही करता आणि त्याचा थावा तयार होतो, एक समूह तयार होतो. जिताची आघवे येती नरक. आपलं जीवन आपण नरकमय बनवतो. आणि याच्याबरोबर सांग, आणि तुम्ही माझ्या समोर बसलेले सगळे ग्रामीण भागातले आणि चांगल्या सुशिक्षित घरातले बरं का, पाप करायला सुद्धा अक्कल लागते. कोणाच्याही घरामध्ये ईडीची धाड पडत नाही. इन्कम टॅक्स कोणाच्याही घरामध्ये येत नाही. ज्याच्या घरात परवडली पाहिजे ना. आज 50 माणसं घेऊन तुमच्या घराची झडती घ्यायची, त्यांचं येण्या जाण्याचा प्रवास, गाड्याचं डिझेल सगळं परवडलं पाहिजे ना. तसं पाप करत असताना छोट्या मोठ्या पापाकडे लक्ष देत नाहीत. म्हणून श्रीमंत माणसं आणि बुद्धिमान माणसं हे मुळात ज्ञानोबराय सांगतात पापाकडे प्रवृत्त होणारे असतात. अहो, तुम्ही बसलेला आहात, तुमच्या खिशातून पाकिट काढायचं मूर्खाचं काम आहे का शहाण्याचं आहे? बोला ना. गाडीमध्ये जाता, ट्रेनमध्ये जाता, तुमच्या खिशातून लोक पाकिट काढून घेतात की किती पुठी मूर्ख माणूस काढू शकेल का? बोल, शहाण्या माणसाचं काम आहे पाप करणं. आणि जे तुमचं पाकिट मारतं त्यालाच तुम्ही शहाणे म्हणता. इतके शहाणे आहेत तुम्ही. जे फसवतात तुम्हाला त्याला तुम्ही ज्ञानी म्हणता, त्याला तुम्ही शहाणं म्हणतात. आणि जे संत तुम्हाला जागे करतात त्यांना तुम्ही थोडं संत म्हणतात. अंधश्रद्धाळू आहे. काहीतरी देवाधर्मा सांगा. आणि विशेष एक लक्षात ठेवा, आयुष्य ही तुमची संपत्ती आहे. याच्यावर पाकिटमारी होता कामा नये. वेळ आहे ना, हे वेळ पैसा आहे तुमचा. आता तुमच्याकडे वेळ असेल, म्हातारपणात वेळ असेल, कदाचित वेळ जात नसेल म्हातारपणात. वेळ जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला कळणार नाही की तुम्ही केव्हा गेलात. हे वेळेवर लक्षात येत नाही ते. म्हणून वेळ धन आहे, त्याच्यावर काम क्रोध डल्ला मारतात. काम कुठपर्यंत किंमत देतात. आता हे जरा शास्त्रीय भाषा आहे, तुम्हाला ग्रामीण भाषेत सांगतो. तरुण माणसाला का किंमत आहे? काम आहे. घरामध्ये तरुण माणसाला का मान आहे? तरुण ज्याच्या पोटी आला तो कधीतरी तरुण होताच ना, तेव्हा त्याला मान होता. आता तो म्हातारा झालेला आहे, आता फक्त जिवंत माणूस आहे. किमती वेळ नाही, तारुण्य नाही. त्या तारुण्यावर काम क्रोध डल्ला मारतात, चोरतात त्या वेळेला. आणि काम क्रोध जेव्हा चोरतात वेळेला, जीवन बर्बाद होतं तुम्हाला. आणि हे बर्बाद झालेली माणसं जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपला मेंदू खराब करतात. काहीही सांगतात, तुम्हालाच भेटतात असं नाही बरं का. रामायणामध्ये एक अध्याय आहे आणि अतिशय सुंदर अध्याय. रामायण म्हणजे रामाच्या कृष्णाच्या पूर्वीचं अवतार आहे तो. म्हणजे आज नास्तिक लोक आहेत असं कधीच गृहीत धरू नका, ही परंपरा आहे.
साधू संतांची जशी आहे आदिनाथ गुरु, तसं नास्तिक लोकांची देखील परंपरा आहे. रामाच्या काळामध्ये एक गेला होता. भरत जेव्हा निघून गेले तेव्हा निवांत होते, तिथे गेला होता आणि रामाला त्यांनी सांगितलं, काय रे बायकोचं ऐकणार राजाचं ऐकतोस? ही पण रामायण आहे बरं का, रामायणातच रामायण हे सुद्धा सांगत नसतील, हा भाग वेगळा आहे. रामाला सांगतात, वाल्मिकी रामायणामध्ये पूर्ण अध्याय आहेत, त्याचा सार सांगतोय फक्त तुम्हाला. काय गरज आहे तुला राज्य सोडायची? बायकोचं ऐकून जो निर्णय घेऊ शकत नाही राजकारणाचे, अशा वडिलांचं ऐकण्यात तुला काय स्वारस्य आहे? का निघून आलास तू? या जगामध्ये सत्ता महत्वाची आहे, धन महत्वाचं आहे, त्याला सोडून तू जंगलामध्ये आलास. रामाला म्हणतात बरं का, तू चूक केलीस, पुन्हा जा. हा, वडील जर सुयोग्य असतील, आपल्या भाषेत वारकरी असतील, ऐकणं ठीक आहे. स्त्रीचं ऐकून जे वडील वागतात त्याचं तू ऐकतोस, तू त्याला काय वडील म्हणतोस का? तू मोठा अध्याय येतो. आपल्यासारख्याला पटलं असतं, खरं आहे ते. आणि बऱ्याच लोकांना हेच जास्त पटतं जे चुकीचं असतं. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे, लटिके ते रुचे. खोटं खोटं जे असतं ना ते पटतं माणसाला. साच कोणाही न पचे, पचवता येत नाही सत्य. रामाने सगळं ऐकून घेतलं, रामाने विरोध नाही केला. आणि जाताना 2 शब्द सांगितले, तुम्ही बोललात हे खूप चांगलं मत आहे, तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, मी जे करतो ते योग्य आहे. खंडन केलं नाही, वाद घातला नाही रामाने. ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवलेले हे काम क्रोधाबरोबर भांडण करायचं नाही. तुम्ही कसं काय ऋषी म्हणून जिंकू शकले नाही काम क्रोधावर? तुम्ही कालची पोरं ज्याला काहीच त्याग माहिती नाही, वैराग्य माहित नाही, ते काम क्रोधावर कसं काय मात करू शकतील? ज्ञानोबरांची एक प्रक्रिया आहे ती अतिशय महत्वाची. आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाचे ठाई इंद्रिया मान नाही. इंद्रियाला तो मानत नाही, पण भांडण पण करत नाही. इंद्रिय विषयाकडे नेतात, ठीक आहे, हे तो विषयाची दाट झाडी. ओवी कायम स्वरूपी लक्षात ठेवा, विषयाची दाट झाडी. एक विषय नाही आहे. कधी आपल्याला 5 विषय माहिती, माऊली म्हणतात दाट झाडी आहेत, पायापासून केसापर्यंत सगळे विषयच आहेत, सगळे ब्रँडच आहेत, सगळे माणसाला भटकवणारेच आहेत. पण एक विषय म्हणून असं कधी कल्पना करू नका. हे तो विषयाची दाट झाडी, आणि त्या विषयाच्या दाट झाडीमध्ये डाकू जसे लपलेले असतात, तसे हे 3 जण तिथे लपलेले. माझी काम क्रोधाची साखळी. जसा माणूस विषया सेवन करण्याकरता येतो, काम क्रोध त्याच्यावर डल्ला मारतात, त्याला पकडतात. पण हा जो साधक आहे ना, काम क्रोधाला डिवचत नाही, स्पर्धा करत नाही. चुकवूनी आला पहाडी सद्वासनेच्या, हा हरिपाठ आहे. चुकवूनी वेळ जातो भांडण करण्यामध्ये. माझ्याकडे काम करणारा होता, त्याच्या मुलाचं जर काही लग्नाच्या बाबतीमध्ये जमलं नाही, पत्नी सोडून दिली, कोर्टात केस चालली. माणूस येऊन मला सांगितलं, महाराज की सुप्रीम कोर्टापर्यंत का होईना त्याला मी हरवणार. आणि त्याला बोलू दिलं, कारण की जरा राग आलेला होता ना, क्रोधाची साखळी. 10 मिनिटानंतर मी म्हटलं, तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढाल, 50-60 वर्ष जातील, तुमच्या मुलाचं तारुण्याचं काय करायचं? मिटवून टाका, दुसरं लग्न करा. मिटवून टाका शब्दाचा अर्थ का, चुकवूनी आला पहाडी सद्वासनेच्या.
सद्वासना, सत्य वासना ही माणसाच्या जीवनात दुर्मिळ गोष्ट आहे. चांगली वासना जन्मालाच येत नाही अंतःकरणामध्ये काम क्रोधामुळे. म्हणून लढू नका. लढण्यात वेळ, तारुण्य सगळं वायाला जातं. आणि ज्ञानोबाने हे शिकवलेलं नाही. चुकवून आला पहाडी सद्वासनेच्या. मला दुसरं सांगायचंय बरं का, हे सांगत नाही मी तुम्हाला. इथपर्यंत ठीक आहे, सद्वासनेच्या डोंगरावर आला, चुकवून आला पहाडी सद्वासनेच्या, मग साधू संगे सुबटा. साधू संग काम क्रोध लोभ गेल्यानंतर मिळत असतो, करायचा असतो. अगोदर संत असतात ना, काम क्रोधाच्या संत भेटतच नाही. जे संत देव झालेले आहेत ते काम क्रोध लोभी माणसाला जवळ करतील अशी कशी कल्पना करता तुम्ही? काय एवढा तुम्हाला ताठ आहे की तुम्ही कसे असला तरी मै मूरख खलक आम्ही. ठीक आहे, देव जवळ करील, त्यांनी निर्माण केले, साधू जवळ नाही करत. मग साधू संगे कधी 3 दोष त्याग केल्यानंतर मग संतांचा उपयोग होतो. त्या अगोदर जाल तर संतांना फायदा होतो. नाही कळलं? काम क्रोध जिंकण्याच्या अगोदर जर जाल तर संतांना फायदा होतो. आश्रम उभा राहतो, पैसा मिळतो, दक्षिणा मिळते. काम क्रोध युक्त असताना. काम क्रोध सोडून गेले तुमच्या जीवनाला तुमचा फायदा होतो. मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाटा. सत्कर्म फक्त साधू संगे होतं, सत्कर्म घरी करता येत नाही. या हरिपाठात जे ध्रुवपद आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, आहे ना, हे का म्हटलेले आहे? नामस्मरणातलं पुण्य हेच देवाच्या दारात उभं करतं. दान धर्मातलं पुण्य माणसाला देव करत नाही, भोग देतं ते. सकाम कर्म मनुष्याला आनंद प्रदान करतात, भोग प्रदान करतात. सकाम कर्म कोणतेही कर्म, दान करा, धर्म करा, काही करा. आणि तुम्ही सुद्धा तेच प्रार्थना करतात, मुलाला सुखी ठेव, मुक्ती मिळू दे, असं कोणी मला नाही वाटत देवाला प्रार्थना केली असेल. लक्ष्मी मिळू दे म्हणून केली असेल. आणि लक्ष्मी मिळू दे म्हणत असताना भगवंताच्या पत्नीची मागणी मागणारे भक्त किती मोठे असतील, कल्पना करा ना तुम्ही. देवाकडे जाऊन लक्ष्मी मागायची म्हणजे केवढं मोठं धारिष्ट आहे. नाही कळलं ना, कळणार पण नाही, नाही कळलेलं बरं. मंदिरात जाऊन काय मागणी मागता तुम्ही? सकाम धर्म करा, तप करा, काही करा. सकाम कर्म भोग प्रदान करतं, मुक्ती प्रदान करत नाही. मुक्ती प्रदान करायचं असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जे विश्वरूप अर्जुनाला दाखवलेलं आहे, जपी तपी ऋषी मुनी यांना कोणालाच दाखवलं नाही. बाहुलीने लिस्ट तयार केली, लक्ष्मीला विश्वरूप दाखवलं नाही, गरुडाला दाखवलं नाही, सनकादिकाला दाखवलं नाही. अर्जुनाला का दाखवलं? अर्जुन सांगतो, तुझे नामची आम्हा आवडे. अर्जुनाचं म्हणणं आहे, देवा तू नकोय आम्हाला, आम्ही नामावर प्रेम करणारे आहोत, म्हणून हरिमुखे म्हणा. अर्जुनाची योग्यता काय? युवराज आहेत, राजकारणात आहेत, ती योग्यता नाही, नामावर प्रेम करणार आहे. तव तुझे नामाची आम्हा आवडे, वरी भेटी होय. नामावर प्रेम करणारे आम हो, पुन्हा तुझी भेट होते, गोठी सांगसी सुरवाडे आनंदाचे. आणि तूच मला 2-4 गोष्टी सांगतोस. नाम आमचं जीवन आहे. हरिमुखे सकाम पुण्य नाही. आता सकाम पुण्य समजणं थोडंसं अवघड आहे, तरी पण भोग देणारं पुण्य हे सकाम पुण्य आहे.
आणि केवळ नामस्मरणातून जन्माला येणारं पुण्य देवाच्या दारात, ज्ञानाच्या द्वारात उभं करणारं पुण्य आहे. म्हणून हरिपाठाची जी सुरुवात आहे दारातून, ती इथून सुरुवात आहे. मग साधू संगे सुभटा. आणि साधूच्या बरोबर आल्यानंतर काही करायचं नाही, उजू सत्कर्माची वाटा, सत्कर्माच्या सरळ वाटेनं चाललं पाहिजे. सत्कर्माची सरळ वाट म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या मनाने अर्थ काढायचे नाहीत सत्कर्माचे. आपण कोणालाही सत्कर्म म्हणू, दान धर्मालाही सत्कर्म म्हणू, काही म्हणू, ज्ञानोबाराय सत्कर्म म्हणत नाहीत. 15व्या अध्यायामध्ये सत्कर्म शब्दाची ओवीच आहे. 15व्या अध्यायामध्ये सत्कर्म कशाला म्हणतात? जो गुरुच्या चरणाजवळ बसतो, योग ज्ञानी पैसता, केवळ गुरुच्या चरणाजवळ राहतो एवढं नाही सांगितलंय, योग करतो आणि ज्ञानाचा अभ्यास करतो. योग ज्ञानी पैसता. ज्ञानोबाचे शब्द, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. गुरुच्या चरणाची उपासना करत असताना, ज्ञानाची उपासना करत असताना वैराग्ययुक्त होऊन उपासना करतो. येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. काही गोड शब्द आहेत 15व्या अध्यायामध्ये. ज्ञान येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. मूर्खपणा थांबतो, अज्ञान थांबतं. येणेची, मग हे कर्म करायचं असेल तर याला काय करावं लागेल? योग ज्ञानी पैसता. आणि हे दोन सुचावेत, याच्याकरता पुण्याची गणना कोण करेल? इतका मोठा विषय आहे. आपण टप्प्याटप्प्याने त्यांना पाहतच आहोत. कारण की लोकांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी संकल्पना आहे पुण्य. आणि वारकरी संप्रदायात आणि ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये पुण्य या शब्दाची व्याख्या आहे योग्य सूचना, सुचवणारं पुण्य. दोन शब्द येतात, योग्य सूचना, सुचवणारं पुण्य असतं. तुम्हाला जर योग्य सुचत असेल, योग्य वेळी योग्य सुचत असेल तर ते पुण्य. अत्यंत बुद्धिमान माणसं आहेत, योग्य वेळी योग्य सुचतच नाही त्यांना. आपल्या, म्हणून मी मागे सांगितलं तुम्हाला, नाश होतो आपला काम क्रोधाचा, लोकांचा. त्याचं मूळ कारण ते. आणि नको ती बडबड करतो. ज्ञान, ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये ज्ञान सुद्धा चुकतं म्हणून सांगितलंय बरं का. चुकली ज्ञाने जेथ मिळो आली. ज्याला आपण ज्ञान समजतो ना, खूप सुंदर वर्ण आहेत. आणि शब्द कसे आहेत हे ज्ञानोबा, ज्ञानेश्वरी महाराष्ट्राची सरस्वती आहे. असे शब्दच कुणाला बोलता येत नाहीत. चुकली ज्ञाने, ज्या ज्ञानावर आपल्याला गर्व असतो, ती ज्ञान योग्य का अयोग्य तुम्ही कोण ठरवणार आहे? चुकली ज्ञाने जेथ मिळो आली. ती जागा साधू संत दाखवतात आणि ती जागा तुम्हाला नामस्मरणाने प्राप्त होते. म्हणून कर्म करत असताना कर्मावर विश्वास ठेवू नका, हरिनामोच्चारणावर विश्वास ठेवा. हरिमुखे नाही म्हणे महाराज, हरिमुखे म्हणा एवढे नाही, हरिमुखे म्हणताच येत नाही. आयुष्यभर बघा तुम्ही, म्हणताच येत नाही हरिमुखे म्हणा. सूत्रबद्ध शब्द असल्यामुळं किती प्रकारे माऊली शिकवतात आपल्याला बघा. हरी बुद्धी जपे तो नर, तो दुर्लभ. सगळ्यांच्या महाराष्ट्राचा जवळपास हरिपाठ पाठ आहे. फक्त सावकाश म्हटलं ना, ते शब्द आपल्या बरोबर बोलतात आणि ते शब्द आपल्या कानात त्यांचा अर्थ सांगतात. घाई गर्दीमध्ये ना ते अर्थ बाजूला राहून जातो, दुसऱ्या अर्थाकडे लक्ष जातं. हरी बुद्धी जपे तो नर, दुसरा नाही बरं का, तो डर, आणि तो दुर्लभ आहे.
याला वेगळे वेगळे अर्थ आहेत. हरी दुर्लभ, नर दुर्लभ, हरी बुद्धीने जपणारा दुर्लभ, हरी ज्याला मिळालेले तो नर दुर्लभ. आणि तुम्ही जे रोज सांगता ना हरी म्हणणं सोपं आहे, वाचेशी सुलभ माऊली सांगतात, तोंडाने सुलभ आहे, वाचेची सुलभ सुलभ रामकृष्ण. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, हरिपाठ आहे. नाम हे सुलभ, दुर्लभ विरळा जाणे. हरी बुद्धी जपे तो. म्हणून हरिमुखे मनाला हलक्यात घेऊ नका, सोपं समजू नका. हरिमुखे म्हणा हे सत्कर्म आहे. आणि या हरिमुखे म्हणातून निर्माण होणारं पुण्य, पुण्याचे गण, ते पुण्य तुम्हाला देवाच्या दारात नेणार आहे, संतांना जवळ आणणार आहे, संतांचं ज्ञान सेवा करणार आहे. कोणत्याही पुण्यवान माणसाला ज्ञानासाठी प्रार्थना करावी लागत नाही. नामदेव महाराजांचा अधिकार काय, जनाबाईचा अधिकार काय, हरिमुखे म्हणा. नामदेव महाराजांचा अधिकार काय, हरिमुखे म्हण. सगळ्या संतांचा ज्ञान आपणहून त्यांच्याकडे जात. ओवी सांगतो म्हणजे कळेल. तरी तया ते घेवसीत, ते ज्ञान पावे निश्चित. ज्ञान त्या माणसाला शोधत शोधत येतं. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञान शोधण्याची गरजच नाही. तुम्ही लायकीचे व्हा, तुम्ही योग्य व्हा, तुम्ही अधिकारी व्हा, तुम्ही उभे राहा, तुम्ही दारात या. काय वाढायचं ते आमच्या हातात आहे. बस जर का तुम्ही विषयाच्या दारात गेले, दुःख आहे. सत्तेच्या दारात गेले, गुलामी आहेत. बरं किती दिवस टिकतात या लोकांचे. ज्यांच्यावर सतत कॅमेरा असतो त्यांचं म्हातारपण पहा. कोणत्याही श्रीमंताचं, तरुणपणाचं, पैलवानाचं तारुण्य पाहू नका. तारुण्य श्रीमंतच आहे. काळ गेल्यानंतर पहा त्यांच्यावर कशी वेळ आलेली असते. आपणहून सत्कार समारंभाला हजर होतात, आपणहून घरातल्या लोकाला आपलं महात्म्य सांगतात. मी कोण होतो, होतो होतो ना. मी कोण, आज काय आहे, काय आहे, वर्तमान आहे. होतो हा भूतकाळ आहे. भूतकाळाला तरुण पिढी मानत नाही. म्हणून म्हाताऱ्या माणसाला तरुण पिढीकडून मान दिला जात नाही. तक्रार असते म्हाताऱ्याने, मानायला पाहिजे. का म्हणून नाही, आम्ही म्हातारे आहोत, मोठे आहोत. ज्ञानाने वृद्ध व्हा, मान गुलाम होईल तुमचा. ज्ञानाने मोठे व्हा, ज्ञान गुलाम. अहो 700 वर्ष झाले, रूप पाहताला काय मान आहे बघा ना तुम्ही. 700 वर्षामध्ये एकच कवी झाले का. सुंदर ते ध्यान 400 वर्ष आले या अभंगाला. अजून कुठला पुरस्कार नाही, पण लोकांच्या तोंडावर खेळतोय तो. बाकीच्या शब्दांनी पैसे कमावले, पण शब्द संपले. 18व्या शतकात, 16व्या शतकात, 15व्या शतकात कोणाची शक्ती. काही लोक बोलणारे नव्हते का, विद्वान नव्हते का, कवी नव्हते, सत्कर्म नव्हते. ज्याचं सत्कर्म आहे तोच या जगात अजरामर होतो, त्याचे शब्द होतात. आणि ज्ञान त्याचं पाईक होतं, गुलाम होतं. पहिला टप्पा, देवाच्या दारात उभं राहण्यासाठी काम, क्रोध, लोभांचा त्याग करा. पहिला टप्पा. अंतःकरण स्वच्छ करा आणि नामस्मरणातलं पुण्य अर्जन करा. मग तुम्ही देवाच्या दारात उभे राहाल. आणि ज्या दिवशी उभे राहिलात, 4 मुक्ती तुमच्या सेवेला आहेत. तेने मुक्तिचारी. आतल्या बाजूने जे प्रवास करतात, साधक मंडळी जे असतात, ते जे आतल्या बाजूने प्रवास करू इच्छितात, तो का आतल्या बाजूने प्रवास करावा हा फार महत्वाचा विषय आहे. जर आपल्याला समोर धनामध्ये सुख दिसतं, सत्तेमध्ये सुख दिसतं, विषयामध्ये सुख दिसतं, इंद्रिये प्रसन्न होतात, मन प्रसन्न होतं,
मग का आतल्या बाजूने प्रवास करावा हा हरिपाठाचा देखील मुख्य विषय आहे. त्यानंतर ज्ञानोबराय सांगत असताना एकदम सुंदर पद्धतीने सांगतात, तुमच्या समोर विषय आहे. ज्ञानोबरायांची प्रक्रिया लक्षात ठेवा बरं का. तुमच्या समोर विषय आहे आणि ज्या वेळेस तुमच्या समोर विषय आहे त्याचा आस्वाद कोण घेतं ही हरिपाठाची मुख्य भूमिका आहे, मुख्य विषय. ठीक आहे, गुलाबजाम तुमच्या समोर ठेवलेले आहेत, पैसे समोर ठेवलेले आहेत, सत्तेचं पद एखादं तुमच्या समोर आहे, ते कोणाला पाहिजे? शरीराला पाहिजे का इंद्रियाला पाहिजे का मनाला पाहिजे का हृदयाला पाहिजे? कोणाला पाहिजे? ज्याला कोणाला पाहिजे असेल ना तो शरीराच्या आतच आहे. हा परमार्थाचा मुख्य आधार आहे, मुख्य चिंतनाचा विषय आणि हरिपाठ चिंतनाचा देखील हाच विषय. कोणाला पाहिजे? बाह्य वस्तू आहेत, चांगल्या आहेत, मोठ्या आहेत, किमती आहेत, कोणाला पाहिजे? इंद्रियाला पाहिजे. ती इंद्रियामध्ये दम किती आहेत, किती दिवस इंद्रिय पाठीवर राहू शकतात, इंद्रिय किती दिवस तुम्हाला आनंद देऊ शकतात, विचाराचा विषय बरं का. साधक जेव्हा परमार्थ करतो, हरिपाठ करतो किंवा ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतो, त्याचा हा पहिला टप्पा आहे, पहिला विषय. कोणावर विश्वास ठेवायचा? इंद्रियावर ठेवायचा का? किती वेळ इंद्रिय आनंद देणार? आणि व्यवहार लक्षात ठेवा, कोणताही माणूस दिल्याशिवाय गोड बोलत नाही. परमार्थात सुद्धा जो मृदंग ठेवलेला आहे ना, याच्यावर सुद्धा काव्य आहेत. मृदंगो मुखलेपे न करोती मधुर ध्वनी. मृदंगाला कणिक लावल्याशिवाय त्याच्या तोंडाला तो चांगला आवाज करत नाही. जड आहे तरी पण त्याला तोंडाला कणिक लावावी लागते, मग तो मधुर बोलतो, मधुर ध्वनी. तसं इंद्रिय जेव्हा तुम्हाला सुख देतात त्या इंद्रियाची गुलामी करावी लागते. आणि गुलामी शब्दाचा अर्थ आहे बद्ध अवस्था, इंद्रियाच्या आहारी जाण्याची अवस्था. संगीत ऐकायचंय तुम्हाला, टेप विकत आणावं लागेल, गायक ऐकावं लागेल आणि मग तुम्हाला सगळ्या वस्तू एकत्र करून वेळ द्यावा लागेल, जो मानवी जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा आहे. वेळ अतिशय येणार आहे पुढं आपल्या चिंतनामध्ये. काळ वेळ नाम उच्चारिता, वेळ महत्त्वाची आहे. वेळ निघून गेली ना, मग काही म्हाताऱ्या माणसांना वाटतं आमच्या काळात कॉलेज नव्हतं, आमच्या काळामध्ये मुलीला शिक्षण नव्हतं, आमच्या काळात वर्तमानपत्र येत नव्हते, आता डायरेक्ट माणूस अमेरिकेला विनामूल्य बोलतो. आमच्या काळात सुविधा नव्हत्या. ज्यांच्या काळात सुविधा आहे त्यांनी काय दिवा लावला नाही, हे वर्णन आहे. पण वर्तमान काळात सगळ्या सुविधा आहेत. ज्ञानी कोण झालं हा प्रश्न आहे, कोण गुलामीतून मुक्त झालं हा प्रश्न आहे, इंद्रियाच्या तडाख्यातून कोण मुक्त झाला हा प्रश्न आहे. जो तो माणूस इंद्रियाची किंबहुना इंद्रियाला पूर्ण करतो, इंद्रियाच्या इच्छा पूर्ण करतो. 2-3 वेळा सांगण्याचा महत्त्वाचा उद्देश लक्षात ठेवा. पुढचा टप्पा वेगळा आहे, मन वेगळे आणि बुद्धी वेगळी. इथपर्यंत जायला फार रस्ता मोठा आहे. 99% लोक इंद्रियाच्या आहारी गेलेले आहेत. ज्ञानोबांची ओवी पहा कशी, इंद्रिय जे जे म्हणती तेची ते पुरुष जे करती, ते तरलेची न तरती. माझा मुद्दा आहे का, तुम्हाला मान लागतो, ऐकत नाही तुम्ही. एक 15-16 वर्षाचा मुलगा आला होता माझ्याकडे आणि त्याला त्याच्या आईबापाने आणला होता. ते बाबांचे शिष्य होते, भगवान बाबांचे. गादीवर थोडा विश्वास होता. मानसिक दृष्ट्या हा दृष्टांत समजून घेण्याचा प्रयत्न करा, नक्की तुम्हाला आवडेल.
आणि त्या मुलाच्या मनात काय करायचे हे फिक्स आहे. बाप आणि आई जबरदस्ती करतात म्हणून तो आलाय. मी त्यांच्याशी बोलतोय, हे असं आहे तसं आहे. त्या मुलाशी त्यांनी प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे असंच कसं, तसंच कसं, हे असं झाल्यावर कसं, तसं झाल्यावर कसं, याच्यातून समाधान कसा मिळेल, हे प्रश्न नाही आहेत. तज्ज्ञ माणूस पाहिजे ऐकण्याचा. हे प्रश्न नाही आहेत. त्याला तुम्ही जे सांगताय ते करायचंच नाही म्हणून ही पळवाट आहे. परमार्थ ज्यांना करायचाच नाही ते हजार प्रश्न विचारतात. देव आहेत का नाहीत, वारीने काय होतं, ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होतं, वगैरे वगैरे. ज्याला करायचं आहे ना तो कुणालाच विचारत नाही काय आहे ते, आणि कशा करता करायचं हे पण उद्देश डोक्यामध्ये नसतो. ज्ञानोबराय सांगतात आपल्याला करायचे, प्रश्न संपला. करायचं नाही त्याच्या पुढे प्रश्न आहे. का? इंद्रियाच्या आहारी गेलेले लोक आहेत. त्यांना मान पाहिजे, त्यांना विषय पाहिजे. ज्यांचं वजन वाढलेलं त्यांना माहित नाही का खाण्याने वजन वाढतं म्हणून. पण जीव ऐकत नाही. शब्द गंभीरतेने ऐका. तो ऐकतो, त्याला कळतं, त्याच्या बुद्धीला कळतं की आपण चुकीचं खातोय. चुकीचं खातोय, कोणत्याही डॉक्टरला सांगण्याची गरज नाही. चुकीचं खातोय, कळतंय, इंद्रियाच्या आहारी गेलेले. बघू आजच्या दिवस काय होतं. आजच्या दिवस करत उद्याचा दिवस उजळतच नाही. त्याच्या इंद्रियाने त्याचं शरीर खराब केलं जे त्याच्या मालकीचं होतं. तुमची इंद्रिये तुमच्या मालकीचे विषय खलास करतात, शरीर खलास करतात, मन खलास करतात. याला जबाबदार तुम्ही आहात. हा हरिपाठाचा मुख्य विषय. याला एक वेगळ्या भाषेत जर सांगायचं ठरलं ना, उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादय. गोड शब्द आहेत. स्वतःचा नाश करू नका. दुसरं करत नाही. आपल्याला दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची सवय. त्यांनी शिकवलं नाही, त्यांनी कॉपी करू दिली नाही परीक्षात म्हणून नापास झालो. निमित्त आहे. आत्मानम अवसाद. स्वतःचं अवसादन म्हणजे मारणं, साधन काटणं स्वतःला. काही लोक वर्तमान काळामध्ये लग्न समारंभात असतात. तो जो डीजेचा आवाज असतो ना, तो इतका मोठ्या प्रमाणात असतो. 1 तास बाहेर निघाला ना त्यातून थोडंसं ऐकून, 2 दिवस त्याला ऐकू येत नाही. माझा अर्थ नाही कळला तुम्हाला अजून. 1 तासाच्या सुखावर 2 दिवस तो बहिरा झाला. त्याची इंद्रिय त्याने बाद केली. त्याला जबाबदार दुसरा नाही कोणी. भगवंताने इतकी गोड सृष्टी तयार केलेली आहे. तुम्ही तुमचा नाश पण करू शकता आणि तुम्हाला नारायण पण करू शकता. तुम्ही स्वतःला संत बनवा किंवा ना. तुम्ही हे कारण सांगू शकत नाही की इंद्रिय ऐकत नाहीत. हा मूर्खपणा आहे. कोणाची इंद्रिय आहेत बोला ना. स्वतःचीच ना. मग स्वतःची इंद्रिय ऐकत नाही, तक्रार कुणाला करता तुम्ही? जीभ ऐकत नाही, दुसऱ्याला सांगून काय फायदा? कान ऐकत नाहीत. एखादा शब्द बोलू नये, घरातलं सुख उद्ध्वस्त होतं. एखादा शब्द बर का, सतत तर भगवंतच जाणे. एखादा शब्द म्हणून महाभारतातला एखादा शब्द युद्धाला कारणीभूत ठरला. एखादा शब्द महाभारत म्हणजे या भारताच्या विनाशाला कारण एखादा शब्द आहे. हे काय किती शब्द कठीण आहे. आवरला का नाही? वाटलं नाही एवढा भयंकर असेल. एखादी गोष्ट आवडली, किती प्रमाणात आवडावी? आपण सर्व सामान्य लोक आहेत. राजघराण्यामध्ये रामासारखा नवरा मिळावा म्हणून आजही सुशिक्षित स्त्रिया प्रार्थना करतात.
एकनिष्ठा असावा, रामासारखा एक बाणी एक वचनी असावा, एकनिष्ठा असावा. ज्याला मिळाला त्याच्यावर कोणी विचारच करत नाही. तिने काय केलं, हरणापाठी मागं पाठवलं. कोण महत्वाचं आहे, नवरा महत्वाचा आहे का हरिण महत्वाचं आहे, का आपली इच्छा महत्वाची. वस्तू रामासारखी वस्तू मिळाली, राम मिळाला, हरिण मोठं वाटलं. तुम्ही तुमचा नाश केला. बंदिस्त कोण झालं, राम. अपहरण रामाचं झालं का सीतेचं झालं. माझ्या भाषेत बोलतो तुम्हाला, आणि या मराठवाड्याच्या भाषेत बोलतो. इच्छा केली सीताने, अपहरण झालं सीतेचं, आणि युद्ध कुणाला करावं लागलं, मराठवाड्याच्या भाषेत कुटाला म्हणतात. केलं कोणी, आणि कुटानं. बघ काही का चांगलं. बरं 6 महिने राहिले होते ना, 1 वर्ष राहिलं असेल. 13 वर्ष चांगले गेले, 1 वर्ष राहिलं तो वनवासाचं. हाती गेला, शेपटाने एवढा पराक्रम केला. राम ज्याला मिळालेला आहे त्याला रामाची किंमत कळत नाही. हरिण मोठं वाटतं. इंद्रिये विषयाला मोठं मानतात, हे ज्ञानेश्वरीचा सिद्धांत आहे. कोणताही विषय मोठा नसतो. जगात कुठला ब्रँड मोठा नाही, कुठले वस्तू मोठे नाहीत. इंद्रिये त्या मोठं करतात त्याला. ज्ञानोबांची सुंदर ओवी आहे. नेओ नेओ अंतर. ज्ञानोबांचे शब्द पहा कसे. आपलं आतलं जे ज्ञान आहे, आता एक समोर तुमच्या पुढं लाल कपडा ठेवलेला आहे, हे डोळे मनाला इथपर्यंत पोहोचवतात. तुम्ही तुमच्या डोळ्याला इथपर्यंत आणलेलं आहे. ही वस्तू तुम्हाला काहीही म्हणत नाही. माझ्याकडे पहा म्हणत नाही, माझ्याकडे पाहू नका म्हणत नाही. ही वस्तू जिथे तिथे. विषय जड आहे, जिथे आहे तिथेच आहे. तुमचं ज्ञान महत्वाला आणतं. इंद्रिय सांगतात त्याला मोठं म्हणावं. इंद्रिय केले थोर, शब्दाधिक आहे. इंद्रिय केले थोर. समोरच्यांना मान आणि मोठं इंद्रिय करतात. एक टप्पा ऐकताय बरं तुम्ही. इंद्रिय विषयाला तुम्हाला दुसरा टप्पा असा आहे, तुम्हाला लहान करून त्यांना मोठं करतात. लक्षात येते. तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मोठे म्हणता, तुम्ही लहान झालेले असतात. परमार्थ उलटा आहे. महांतम विभुम आत्मानम मत्वा धीरो न सोचती. मी आकाशा एवढा आहे असं समजून इतरांना किंमत दिली जात नाही. हा परमार्थ आहे. परमार्थामध्ये दुसऱ्याला मोठं मानलं जात नाही, स्वतःला मोठं केलं जातं. संसारात दुसरा मोठा आहे म्हणून तुम्ही लहान आहात, आणि त्याला कारण तुम्ही आहात, तुम्हाला लहान करण्यामध्ये. हे ऐकत असताना विनाकारण मोठं पण समजू नका स्वतःला, बरं का. हे दुसरा ताप व्हायचा नाही. तर काय काही नवीन तरुण पोरं केवळ तारुण्याच्या ओघामध्ये चालताना मोठं आणि अहंकारी समजून चालतात. ते मोठे नाहीत, अहंकार मोठा आहे. तीच माणसं म्हातारं झाल्यानंतर खाली शोधतात, तरुण पण गेलं कुठं. वाकून जेव्हा चालतात तेव्हा. शरीराला मोठं मानणं, इंद्रियांनी ज्यांना दाखवलं त्यांना मोठं मानणं, ही चूक आहे. आणि दुसऱ्याला मोठं मानत असताना आपण लहान होतो, हा परमार्थ नाही. तुम्ही तुम्हाला मोठं करा. कोण करतं? इंद्रिये करतात. पहिल्यांदा आपल्या इंद्रियाचं संशोधन करा. इंद्रिये तुम्हाला विषयाच्या दारात उभं करतात. नाही कळालं? इंद्रिये तुम्हाला, तुम्ही ज्ञानी असा, श्रीमंत असा, कोणीही असा, दारात जाणं म्हणजे कमीपणा घेणं.
लहान होणे. ठीक आहे, सोन्याची नगरी असेल रावणाची, दशग्रंथी असेल, राजा असेल, जंगलात राहणारी सीता आहे. एवढा मोठा रावण कोणाच्या दारात उभा राहिला? लहान झाला तो, म्हणून कुठेही मंदिर नाही बिचारायचं. दारात उभं राहण्याचं मंदिर नसतं बरं का. दारात राहणाऱ्याला, जे दारात येतं त्याला काय म्हणतात माहिती ना? हाड म्हणून त्याला हाकलतो तो भाग सोडून द्या. पण आपली अवनीती स्वतः केलेली असते, स्वतःचं पतन स्वतः केलेलं असतं. म्हणून दोन शब्द खूप सुंदर 6व्या अध्यायामध्ये वापरलेले आहेत. बंधुरात्मा मनस्तस्य. ज्याने स्वतःच्या इंद्रियावर ताबा मिळवला तो स्वतःचा मित्र आहे. बंधुरात्मा आत्मनस्तस्य येनात्मैवात्मना जिता अनात्मनस्तु शत्रुत्वे आत्मैव शत्रुवत वर्ते. संस्कृत कळालं नसेल तर सांगतो तुम्हाला. स्वतः बरोबर शत्रूप्रमाणे वागतो. आत्मैव शत्रुवत वर्ते. स्वतः बरोबर शत्रूप्रमाणे वाग. तुम्ही तुमचा अनुभव घ्या ना. जगाला मान देत असताना तुम्ही तुमच्या शरीराबरोबर, तुमच्या बरोबर वैराप्रमाणेच वागता. बर, समोरचा माणूस अन्नच खातो, त्याला देखील घर आहे. मग काय म्हणतो आपण? हे नट आहेत, नटी आहेत, यांना जे आवाजवी मान देतो आपण, महत्व देतो त्यांना, त्याचं कारणच आहे. आपण आपल्याला लहान समजतो म्हणून त्यांना मान देतो. बर, त्यांना विचारा, तुमचे इतके चांगले वागतच नाहीत असं वाटतं का तुम्हाला? खाताना बघा तुम्ही, किती कमी खातात, किती व्यायाम करतात, किती ते त्यांना स्वतःला मेंटेन ठेवतात. तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होता का? अनात्मस्तु शत्रुत्वे आत्मैव शत्रुवत वर्ते. जेवणाची किंमत किती असते हो? काही खा ना, तळलेले पदार्थ खा, काही खा, किती किंमत असते त्याची. अनमोल किमतीचं शरीर, त्याचा आकार बिघडत जातो तुमच्या वागण्यामुळं. तुम्ही तुमच्याबरोबर शत्रुवत वर्ते. म्हणून पहिला टप्पा आहे इंद्रिये, जे तुम्हाला विषयाच्या दारात उभे करतात. विषयाच्या, आणि या प्रकरणावर सकाळी सकाळी वारकरी संप्रदायात काकडा म्हणला जातो. आंधळा आणि पांगळा हे जे प्रकरण आहेत ते इंद्रिय ऐकत नाहीत आणि विषयाच्या दारात ओढून नेतात. हे सगळे अभंग याच आशयाचे आहेत. खेटिता कुंभ काठी खुंट दरडी न पाहे आधार नाही कोणी. किती किती ज्ञानी माणसं विषयाच्या दारात उभं राहतात. खूप सुंदर असं वर्णन आलं बरं का 3ऱ्या अध्यायामध्ये. तर हे देवा ऐसे कैसे ज्ञानियाचे मती भ्रंशे. इंद्रिय काय करतात ते सांगतो. ज्ञानियाचे मती, मतीमध्ये मती शब्द एक वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे बरं का. बुद्धी, प्रतिभा, मती हे सगळं वेगळ्या वेगळ्या अर्थाने शब्द वापरले जातात संस्कृतमध्ये. बुद्धी जी तत्काळ उत्तर देते तिला बुद्धी म्हणतात. नवीन नवीन कल्पना जिच्यामध्ये जन्माला येतात ती प्रतिभा असते. आणि भविष्यात किती धोके जन्माला येतात ती जी जाणते तिला मती म्हणतात. मती ही आगामी गोचरा, पुढचे धोके ज्याला कळतात तो मतिमान आहे. आणि पुढचे धोके ज्याला कळतात त्याची मती बिघडते. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानियाचे मती भ्रंशे मार्ग सांडोनी अनारसे चालत देखो. इंद्रिय त्याला देवाच्या दारापासून दुसरीकडे नेतात. आणि मनुष्य इंद्रियाच्या पाठीमागे जातो. शब्दाकडे लक्ष असू द्या. पाठीमागे जातो म्हणजे इंद्रिय पुढे आहेत आणि हा पाठीमागे जाणारा गुलाम, ज्याचं ऐकतो
जरुरी नाही बरं का इंद्रियाचंच ऐकतो. ज्याचं ऐकतो, ज्या कुणाचं ऐकतो त्याचा तो गुलाम आहे. ज्याने त्याने आपापलं तपासून घ्या कोणाचं ऐकतो. आणि ऐकलं की गुलाम. त्याचं नाव आहे बद्धता, मुक्तता नाही, बद्धपणा आहे. मग पहिला टप्पा आहे की जिथं विषय माणसाला गुलाम करतात आणि नाईलाज होतो. तुम्ही शब्द कोणताही वापरा, नाईलाज वापरा, काही वापरा, पण तुम्ही तिथं गुलामच असता, त्याला काही पर्याय नाही. याच्याकरता महत्वाचा दृष्टांत दिला तुम्हाला मी युधिष्ठिराचा. जुगार खेळत असताना भारताच्या राजाला कळत नाही मती ही आगामी नियंत्रित झालेली आणि धृतराष्ट्राच्या बुद्धीनं धृतराष्ट्राला वनवासी केलं. समोरचा किती सांगू द्या, किती बोलू द्या, हे असं आहे तसं आहे. बरेचसे पैलवान माणसं, शरीर सौष्ठव्य करणारी माणसं करोनाच्या काळामध्ये बेडर फिरले. ते आता कुठे फिरतायत कुणालाच माहित नाही. ते अनुभव घेऊन पहा. जे घाबरले ते ज्ञानेश्वरीला आले, हरिपाठाला आले. हरिपाठी स्थिरावाला घाबर विषय आहेत. जर शासन सांगतं आपल्याला, माझं मी काही बाजू घेऊन बोलतो असं नाही, रोग हा रोग आहे, एक्सक्यूज चालत नाही तिथं. मी मोठा आहे चालत नाही. झाल्यानंतर झालेली लोक जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात शास्त्रीजी आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला होऊ नये. म्हटलं लांबून करा, प्रार्थना देखील लांबून करा. अर्थ लक्षात ठेवा. आपण आपल्या चुकीच्या वागण्याने आपलं जीवन धोक्यात आणलं. जर साखर खाऊ नये हे माहिती आहे मधुमेह झालेल्या लोकाला, तो सगळं सोडतो तिच्याच मागे लागतो. चोरून का होईना खातो. तुम्ही तुमचा नाश करत आहात. तुम्ही तुमच्या इंद्रियाला, तुमच्या शरीराला तुम्ही बर्बाद करत आहात. आणि याचा एक सारांश तुम्हाला सांगतो. आतापर्यंत जे बोललेलं आहे खूप सुंदर वर्णन आलेलं. भगवंताने असे पहिले देवाच्या दारात उभं राहण्यापूर्वी 3 दार सांगितलेले आहेत. काम, क्रोध आणि लोभ. हे वेगळे वेगळे दरवाजेच बरं का, एकत्र नाही येते. म्हणजे तुमच्या डोक्यात कल्पना असं वाटेल की तीन वेगळे वेगळे. जी माणसं कामी नाही आहेत ती लोभी आहेत. लोभाने पतन होतं. जी माणसं लोभी नाही आहेत कामाने पतन होतं. हे काही तुम्हाला कीर्तन प्रवचनात सांगण्यासारखं नाही आहेत. आणि जे दोन्ही नाही आहेत, कामी पण नाही आहेत लोभी पण नाही आहेत, नुसतं तोंडाने वायाला जातात. ते क्रोधी म्हणतो आपण त्याला. कधी नीट बोललोच नाही क्रोध. आणि भगवंतानी वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे. देवाच्या दारात उभं राहण्यापूर्वीचे दार, त्याच्यावर आपला विषय आहे. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. हे 3 काम, क्रोध, लोभ जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात जिवंत आहेत, गेलेले नाहीत बरं का, जिवंत आहेत, तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण म्हणतात एखादी चांगली वस्तू मिळाली एखाद्याला, काम, क्रोध, लोभ जिवंत असताना हृदयामध्ये, माझ्या ऐकिव्यात नाही अजून. हे तिन्ही जीवी जव जागती, काम, क्रोध आणि लोभ जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात जिवंत जागे आहे तोपर्यंत जीवी जागती तववरी निकियाची प्राप्ती. निक शुद्ध, शुद्धत्वाची प्राप्ती. माझे कानही नायकती देव म्हणे. आणि इथेच पुढची ओवी इतकी सुंदर आहे. या 3 काम, क्रोध, लोभ या तिघाला सोडून जो उभा असतो त्याला उभा म्हणावा. काम, क्रोध, लोभ माझी
झाडी देऊनी जो उभा. उभा शब्द लक्षात ठेवा, देवाचे द्वारी. उभा म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ यामध्ये झाडी देऊनी जो उभा, तो देवाच्या दारात जाणारा असतो, तो आमच्या दारात असतो. काम, क्रोध, लोभ. आणि जर आता आपण बारकाव्याने या जगाचा जर इतिहास पाहिला ना, सगळा इतिहास मानव सृष्टीचा पहा या 3 शब्दातच आलेला आहे. काही कामामुळं बर्बाद झाले, काही लोभामुळं बर्बाद झाले आणि काही क्रोधामुळं बर्बाद झाले. चौथा दोषच नाही जगामध्ये. म्हणून उभं राहण्याच्या पूर्वी हे 3 दोष आहेत आणि हे 3 दोष जाण्यासाठी या 3 दोषाबरोबर लढता येत नाही. हे जे सांगतात ना, त्याग करा, त्याग करा, त्याग जीवनामध्ये होत नाही. त्यागाला त्यागाची पद्धत आहे. एकदम जर कोणी म्हटलं ना त्याग करायचे नाही, तुम्ही उपवास करून पहा, त्या दिवशी जास्त भूक लागते. 14 दिवस माणसाला अन्नाची आठवण येत नाही, एकादशीलाच आठवण येते. एका दिवसाने काम, क्रोध, लोभाचा स्वभाव आहे. त्याग करायचं म्हणलं अंगावर येतात ते. आमचे काही मित्र आहेत उत्तर प्रदेशामध्ये, संन्याशामध्ये कांदा लसूण खात नाहीत ते. कळलं तुम्हाला? संन्याशामध्ये कांदा लसूण, वारकऱ्यामध्ये चालतो बऱ्यापैकी. ज्यांना चालत नाही त्यांची गोष्ट सोडून द्या, ते चालतात हेच भरपूर आहे. आणि असे जे काही माझे जे जुने मित्र जेव्हा भगवानगडावर येतात तेव्हा त्यांना मी विचारतो, काय गुलाबजाम करू किंवा बासुंदी? नाही, कांदा आणि लसूण. माझा मुद्दा कोंडलेलं आहे, दमन आहे, त्याग नाही आहे, दमन आहे, कोंडलेलं आहे. ते बाहेर निघतं. जिथं मोकळं करण्याची जागा मिळते, त्यांना माहिती की शास्त्रीचे खातात, वारकऱ्यात चालतं, मग इथंही ते खातात. पण तिकडं गेल्यावर खात नाही. आठवण कशाची येते? बरं, ती काही वस्तू महाग आहे का? इंद्रियाचं सांगतोय तुम्हाला. काम, क्रोध आणि लोभ झाडी देऊनी जो उभा. उभा म्हणजे काय? झाडी. झाडून अंगाला काम, क्रोध चिटकलेले नाही पाहिजे. झाडी देऊनी जो उभा, तो खरा उभा आहे. तो तसा नसे, तो जातच नाही, तो उभाच होत नाही तो. आणि मग हेच शब्द तुकोबरायांचे आहेत. काम, क्रोध हे केले घर रीते. तुकोबराय म्हणतात, मी काही काम, क्रोधाला सोडलं नाही, पण त्यांनीच मला सोडून दिलं. का? किंमत देत नाही.